पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला पुढचं काय ते. आम्हाला खाजवावी लागते दाढी. ही अशी वेळ आली. आहे कुठे तो भाजप, आहे कुठे? आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये, पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना. विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात? किती पळवाल पोरून? आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदेडा तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणि याचं भान मला आहे. आपण ज्या वेळेला सगळ्या महिलांना माहिती आहे, आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे. शहरामध्ये वडापाव माहिती आहे, पण वडापाव म्हणजे वटसावित्रीचा वड गेला, त्याच्यावरती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो, त्याचे पारंब्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो, त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला, तुझ्या मागच्या खोडाला केलेला आहे, हे लक्षात ठेव. वड त्याला म्हणतात. आणि मातोश्रीवरती शिंतोडे उडवत आहेत. मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी